बिग हॅलो टू माय लवली अँड डिअर फ्रेंड्स. मी मानसी आज आपलं स्वागत करते आपल्या आजच्या या सेशनमध्ये. आज आपण जो चॅप्टर चाललाय आपला अ ब्रेव्ह हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी, याचा आज आपण फोर्थ सेशन पाहूया आणि बघूया की पुढे ह्यांच्या लाईफमध्ये काय होतं. ह्यांना पिच ब्लेंड आता मिळून गेलेला आहे. आता पिच ब्लेंड बरोबर एक काय म्हणजे की मॅजिक करणार आहेत आणि कसं काय अनुसंधान करतील आहेत. चला वाचूया अ ब्रेव्ह हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी. तर या लोकांना जे आहे मॅडम क्युरी आणि प्यारेला जेव्हा पिच ब्लेंड जे आहे ते गिफ्ट रूपात मिळतं, तर मग ते लोक दिवसन रात्र एक करून थंडी गरमी सगळं सहन करून जे आहे आपलं एक्सपेरिमेंट चालू ठेवतात. द क्युरीज कंटिन्यूड देअर वर्क फॉर 4 मोर इयर्स. तर क्युरीज जे आहेत दोघे दंपती जे आहेत ते आपलं जे काम आहे 4 आणि वर्षाकरता करत राहतात. वेअरिंग अन एसिड स्टेन्ड डस्ट कवर्ड मास्क, Marie toiled along, stirring large pots of pitch blend, ensuring that the fires beneath were active throughout the day and the night. आता काय झालं की एक एसिड स्टेन, एसिड माहिती तुम्हाला तेजाब असतं ते अशा प्रकारचं स्टेन आणि डस्ट कवर्ड मास्क जे की धुळेनी भरलेला अशा प्रकारचं मास्क घाला होती आणि एसिडचे स्टेन्स त्याच्यावरती होते. अशा प्रकारचे एप्रिन वगैरे घालून मॅरी जी आहे ती दिवसरात्र जे आहे लार्ज म्हणजे मोठे मोठे पॉट्स मध्ये पिच प्लॅन टाकून आणि त्याला स्टिरिंग म्हणजे काय चालवणं, त्याला चालवत राहायची, खूप मेहनत करायची आणि हे बघायची की त्याचा जे खालती जो फायर आहे जो आग आहे ते विजेना वर ऍक्टिव्ह थ्रू आउट द डे अँड द नाईट, दिवसरात्र जळत राहे. देन इन 1902 सक्सेस फायनली केम. मग शेवटी 1902 मध्ये सक्सेस मिळाली, यांना सफलता मिळाली. ऑन अ सेप्टेंबर नाईट द क्युरीज आफ्टर अ डेज टायरसम वर्क वेंट होम. तर एक रात्री सप्टेंबरच्या रात्रीची गोष्ट की हे जे क्युरीज होते दोघे जण दिवसभराचं खूप मेहनतीचं काम करून शेवटी घरी गेले. देन जस्ट एज दे वर अबाउट टू गो टू बेड दे वेंट टू द लॅबोरेटरी टू हॅव अनदर लुक. तर जसेच ते जे आहे आपल्या बेडवरती जाणार होते म्हणजे झोपाय करता जाय त्याच्या आधी त्यांनी सोचलं की एकदा लॅबोरेटरीमध्ये चलून एकदा बघून बघूया सगळं ठीकठाक आहे की. दोघं जण लॅबोरेटरीमध्ये गेले. हॅव अनदर लुक ऍट द they went to the laboratory to have another look at the hundreds of small bowls. तर ते शंभरन जे आहेत छोटे छोटे बोल ठेवले होते, बाउल्स असतात ते वाट्या अशा ठेवल्या होत्या. इन टू विच दे हॅड पोर्ड फिल्टर्ड पिच ब्लेंड, ज्याच्यामध्ये की ह्यांनी फिल्टर्ड म्हणजे की छानलेलं असं पिच ब्लेंड टाकलेलं होतं. In the dark laboratory, as they moved cautiously forward, they were all around them rays of soft bluish purple light. तर त्या अंधारा लॅबोरेटरीमध्ये ते हळूहळू चालवते आणि त्यांच्या चारीकडे काय होतं तर रेज होत्या. ठीक आहे, ऑल अराउंड देम रेज ऑफ सॉफ्ट आणि ब्लूइश पर्पल अशा प्रकारचा रंग होता, निळा आणि पर्पल रंगाचा लाईट कमिंग फ्रॉम द स्मॉल ग्लास कवर्ड बोल्स. तर ज्या छोट्या छोट्या जे ग्लासच्या ग्लासने कव्हर केलेल्या त्या बाउल्स मध्ये मधनं किरणा निघत होते अशा निळ्या रंगाच्या. रेडियम हॅड बीन डिस्कवर्ड. तर त्या दिवशी रेडियमचं डिस्कवर झालं होतं. मॅरी सेड टू हर हजबंड, मॅरी आपल्या नवऱ्याला म्हणाली, म्हणजे 100 बोल्स मध्ये इमॅजिन करा की चारीकडे अंधार आहे तसा आणि 100 बोल्स मध्ये त्यांनी ते जे ठेवलं होतं त्याच्यातनं आता किरणा निघत होत्या अशा निळ्या. डू यू रिमेंबर द डे वेन यू टोल्ड मी दॅट यू वॉन्टेड रेडियम टू हॅव अ ब्युटिफुल कलर. तर ती म्हणते की काय तुम्हाला लक्षात आहे की तुम्ही एक दिवशी मला म्हटलं होतं की तुम्ही असं चाहता की रेडियमचा खूप सुंदर काही कलर असो. लुक तर ती म्हणते की पहा पहा म्हणजे खरंच त्याच्यात कलर निघत होता. ऍक्च्युअली व्हॉट दे हॅड प्रोड्युस्ड वॉज जस्ट अ टायनी पिंच ऑफ व्हाईट पावडर दॅट लुक लाईक सॉल्ट. ऍक्च्युअली त्यांनी जे प्रोड्यूस केलं होतं जे केलं होतं ते काय होतं एक लहानसं एक व्हाईट पावडर दॅट लुक लाईक सॉल्ट, मिठासारखं दिसायसारखं जे मिठासारखं दिसत होतं ते अशा प्रकारचं एक पावडर होतं पांढऱ्या रंगाचं, एक पिंच होतं म्हणजे अगदी चुटकीभर होतं अशा प्रकारचं. बट इट वॉज टू बिकम वन ऑफ द हंड्रेड इट वॉज टू बिकम वन ऑफ द वंडर्स ऑफ द वर्ल्ड. पण ते जे आहे एक पूर्ण विश्वाकरता एक वंडर, आश्चर्याचा एक स्रोत झाला. With its rays, people would be able to see through the hardest of substances except lead. तर लेडला सोडून जे आहे कोणतंही किती पण हार्ड सबस्टन्स असो, पदार्थ असतो, त्याच्या जे रेडियम आहे त्याच्या माध्यमाने त्याच्या सी थ्रू केला जाऊ शकतो, म्हणजे आपण त्याच्या पलीकडे बघू शकतो. द बेनिफिट्स ऑफ रेडियम इन द वर्ल्ड ऑफ मेडिसिन आर इनकॅल्क्युलेबल. जर आपण मेडिसिनच्या जे आहे क्षेत्रात बघूया की काय ह्याचे बेनिफिट्स आहेत, ह्याचे जे लाभ आहेत ते असंख्य आहेत. इनकॅल्क्युलेबल म्हणजे काय, नॉट केपेबल ऑफ बिंग मेजर्ड. तर आपण त्याला
जे आहे मेजरच नाही करू शकत. तर अशा प्रकारचे मेडिसिनच्या क्षेत्रामध्ये असंख्य लाभ आहेत. इट हॅज बीन युज्ड विथ ग्रेट इफेक्ट इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये याचा खूप जास्त उपयोग आहे. द बॅक्टेरिया ऑफ सच डिझीजेस एज टायफस, कॉलेरा अँड एनिथ्रॅक्स कॅन ऑल्सो बी किल्ड बाय रेडियम. आणि रेडियम बरोबर नुसतं कॅन्सरच नाही तर जे बॅक्टेरिया असतात, टायफस, कॉलेरा किंवा अँथ्रॅक्स टाईपचे डिझीजेस, जे रोग असतात, त्यांचेही जे हे असतात ते मारले जाऊ शकतात बॅक्टेरियाज रेडियमच्या द्वारा. In 1903, the Curies, along with Henry Maxwell, were awarded the Nobel Prize for Physics for the discovery of radium and polonium. 1903 मध्ये क्युरीजला हेनरी मॅक्सवेल बरोबर जे आहे नोबेल प्राइज मिळालं या जे आहे रेडियम आणि पोलोनियमच्या शोध करता फिजिक्स मध्ये. They wished they could have patented their discovery and become rich. तर ते लोक असं सोचत होते की ते आपलं पेटेंट करावंगे ही डिस्कवरी आणि रिच बने. बट दिस नोबल वुमन रिफ्यूज टू डू सो. पण ही जी बाई होती हिनी हे मना करून दिला असं करायला. अँड गेव इट फ्री टू द वर्ल्ड टू बी यूज प्रॉपरली. आणि पूर्ण विश्वाला हे फ्री मध्ये दिलं ताकी हे नीटचे याचा यूज होऊ शकेल. इन 1906 पियारे वॉज नॉक डाऊन अँड किल्ड बाय अ हॉर्स ड्रॉन वॅगन. आता 1906 मध्ये पियारेला काय झालं, एक दिवशी तो जे आहे मारला गेला एक हॉर्स ड्रॉन वॅगन, म्हणजे की हॉर्स कार्ड जे असतात ना, घोडा गाडी असते, तर त्याच्याशी तिला धक्का लागला आणि तो तिथे मरून गेला एक ऍक्सिडेंट मध्ये. मॅरी क्लंग टू हिज लाईफलेस बॉडी अँड रिमेन डिसकन्सोलेट. तर मॅरी त्याच्या जे लाईफलेस बॉडी होती, म्हणजे की ज्याच्यात की शरीरामध्ये काहीच जान नव्हती, अशा शरीराला घेऊन बसली राहिली खूप वेळ आणि रिमेन डिसकन्सोलेट म्हणजे काय, व्हेरी डिप्रेस्ड, म्हणजे अगदी स्थिर बसली राहिली बिना काही बोलता चालता. In 1911, Mary was awarded the Nobel Prize for the second time and this was for chemistry. मग 1911 मध्ये मॅरीला जे आहे परत दुबारा जे आहे नोबेल प्राइज मिळाला आणि यावेळेस केमिस्ट्री करता मिळाला. याच्या आधी कशा करता मिळालं होतं, फिजिक्स करता, रेडियम आणि पोलोनियमच्या खोज करता, आणि दुसऱ्यांदा 1911 मध्ये केमिस्ट्री करता मिळाला. Madam Curie remained comparatively poor and when asked why she did not make money by her discoveries, she replied, I am working for science. Radium belongs to the people, not to me. तर ह्याच्यात काय म्हणतात की मॅडम क्युरी जी आहे ती आपल्या पूर्ण लाईफमध्ये, पूर्ण जीवनभर फार गरिबीत तिने जीवन बितवलं. आणि जेव्हा तिला विचारलं गेलं की ती पैसे बनवू शकत होती, चाहलं असतं तर ती रिच होऊ शकत होती, तर जेव्हा तिला असं विचारलं गेलं की तू रिच का नाही झाली, तू पैसे का नाही बनवले आपल्या डिस्कव्हरीज पासून, तर तिचं उत्तर होता की मी सायन्स करता, मी विज्ञान करता काम करते आहे. रेडियम बिलॉंग्स टू द पीपल, नॉट टू मी. आणि रेडियम जे आहे ते लोकांकरता आहे, माझ्याकरता नाहीये, म्हणजे मी त्याच्याशी पैसे नाही कमावू शकत. ती इतकी जास्त डेडिकेटेड अँड ह्युमॅनिटीला मानणारी बाई होती. In 1934, the health of Marie Curie failed, and in the July of that year, this great scientist, who had given her life for the cause of science and humanity, died. आता काय झालं, सन 1934 मध्ये हिचा जो हेल्थ होता मॅरी क्युरीचा, त्याची सेहत जी आहे ती डाऊनफॉल होऊ लागली आणि सेहत तिचा साथ नव्हता देत. आणि त्याच वर्षी जुलैमध्ये ही जी इतकी महान वैज्ञानिक होती, हु हॅड गिव्हन हर लाईफ, जिने की आपलं जे जीवन होतं सायन्स आणि ह्युमॅनिटीच्या करता देऊन दिलं होतं, म्हणजे विज्ञान करता आणि मानवतेची सेवा करता तिने आपली पूर्ण लाईफ जे आहे सॅक्रिफाईस करून दिली. ही त्या दिवशी जे आहे जुलैच्या मंथमध्ये 1934 मध्ये ही वारली. इन एव्हरी ग्रेट मॅन अँड वुमेन देअर इज अ कंपल्सिव्ह डिझायर टू डिस्कवर द ट्रूथ. तर अशा प्रकारे हर जो महान व्यक्ती असतो, बाई असो किंवा बुवा असो, माणूस असो, एक कंपल्सिव्ह डिझायर असतो. कंपल्सिव्ह म्हणजे काय, पॅशनेट, अनकंट्रोलेबल, ज्याला की आपण थांबवू नाही शकत, अशा प्रकारचं डिझायर असतो, इच्छा असते. डिस्कवर द ट्रूथ, सत्य काय आहे हे जाण्याची अशी इच्छा असते, तीव्र इच्छा असते. Madam Curie, who pursued her life's goal with great courage, endurance, dedication and strength of character, is a living example of this statement. आणि या जो स्टेटमेंट आहे जे म्हटलं गेलं आहे, ह्याची मॅडम क्युरी एक जिती जागती उदाहरण आहे. कारण की हु परस्यूड हर लाईफ गोल विथ ग्रेट करेज, तिने जे गोल, एक लक्ष्य आपलं निर्धारित केलं होतं आपल्या जीवनाचं, ते तिने फार साहसनी केलं पूर्ण. एन्ड्युरन्स म्हणजे काय, टॉलरन्स, सहनशक्ती तिच्यात फार भयंकर होती, सहनशील होती. डेडिकेशन, समर्पित होती ती. आणि स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर, तिचा जो कॅरेक्टर होता, तिचा जो चरित्र होता, तोही फार स्ट्रॉंग होता. म्हणजे ती पैशा रुपया करता कशाही करता तिने आपला जो लक्ष होता तो कधीच नाही विसरली. तर ती या स्टेटमेंटची जिती जागती उदाहरण आहे. आता आपण हा जो नेक्स्ट पार्ट आहे आपला शेवटला पॅराग्राफ उरलाय,
हा आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. नाव वी विल सी द इंग्लिश वर्कशॉप. सो आता आपण आपला इंग्लिश वर्कशॉपचा पार्ट पाहूया. क्वेश्चन नंबर 6 आहे याचा. फाइंड वर्ड्स फ्रेजेस फ्रॉम द टेक्स्ट दॅट आर सिनोनिम्स ऑफ द वर्ड ब्रेव. आपल्याला ब्रेव या शब्दाचे सिनोनिम्स म्हणजे पर्यायवाची बघायचे आपल्या टेक्स्ट मधनं, आपण जो चॅप्टर वाचलाय त्याच्यातनं. तर याच्यात ब्रेवचे काय सिनोनिम्स होते? करेजियस, इनडॉमिटेबल आणि पॉवरफुल. हे 3 शब्द जे आहेत ते ब्रेवचे सिनोनिम्स आहेत, पर्यायवाची आहेत. मग आहे क्वेश्चन 7. रीड अँड अंडरस्टँड द फॉलोइंग वर्ड्स. इथे काही शब्द दिले आहेत खालती, जसं की करेज आणि पुढे अनेक शब्द येतील. फाइंड आउट, सर्च फॉर प्रोव्हर्ब्स, थॉट्स, कोट्स, स्लोगन्स दॅट आर रिलेटेड टू ईच ऑफ देम. तर आपल्याला करेज आणि जे शब्द पुढे येतील त्यांच्याशी जुळलेले कोणते प्रोव्हर्ब्स असतील, कहावत, मुहावरे किंवा कोट्स असतील, काही स्लोगन्स असतील ते लिहायचे आहेत. करेजचं बघा, करेज इज द कॉम्प्लिमेंट ऑफ फिअर. तर करेज जे आहे ते कॉम्प्लिमेंट ऑफ फिअर. जे भीती असते त्याच्याबरोबरच करेज पण येतं. जेव्हा आपल्याला भीती असते तेव्हा आपल्याला साहस येतं. वन विथ करेज इज टू लाव्ह इज मास्टर ऑफ द वर्ल्ड. करेज इज अ किंगडम विदाउट अ क्राउन. तर अशाच प्रकारे हे अनेक दिले आहेत की ज्याच्याजवळ करेज आहे तो मास्टर आहे या वर्ल्डचा, या दुनियाचा. आणि करेज इज अ किंगडम विदाउट अ क्राउन. करेज जो साहस आहे ते एक किंगडम आहे, ते पूर्ण एक राज्य आहे बिना आपल्या क्राऊनच्या. क्राऊन म्हणजे काय असतं? एक जे हे असतं आपल्या डोक्यावरती राजा महाराजांच्या, ते क्राऊन असतं. नेक्स्ट आहे स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर. म्हणजे की आपला जो कॅरेक्टर असतो, आपला व्यक्तित्व असतो, त्याचं स्ट्रेंथ, त्याचं जो आहे. नॉलेज विल गिव्ह यू पॉवर. म्हणजे जे नॉलेज असतं, जे ज्ञान असतं ते आपल्याला पॉवर देतं, शक्ती देतं. बट वीकनेस ऑफ ऍटिट्यूड बिकम्स वीकनेस ऑफ कॅरेक्टर. पण जे आहे जर आपल्या ऍटिट्यूड मध्ये आपण जर नकारात्मक आहोत ते, तर म्हणजे अशा प्रकारचं जर वीकनेस आहे आपल्या ऍटिट्यूड मध्ये तर ते आपल्या कॅरेक्टरचं वीकनेस बनून जातं. तर म्हणून स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर म्हणजे त्याच्याशी जुळलेले आपल्याला प्रोव्हर्ब्स वगैरे काढायचे, तर ते आपण पाहतोय. नेक्स्ट आहे डिटर्मिनेशन. डिटर्मिनेशन पहा, म्हणजे की दृढ निश्चय आपण ज्याला म्हणतो. अ ड्रीम डझंट बिकम रियालिटी थ्रू मॅजिक. एक कोणतं स्वप्न असतं तर ते जे आहे साकार नाही होत थ्रू मॅजिक. असं कोणतं जादू नाही होत ज्याने की साकार होऊन जाईल. इट टेक्स स्वेट, डिटर्मिनेशन अँड हार्डवर्क. ते कशाने साकार होतं? ते स्वेट म्हणजे काय असतं? आपला पशिना जो असतो, ठीक आहे, आणि डिटर्मिनेशन दृढ निश्चय आणि हार्डवर्क, खूप कडी मेहनत लागते आपल्या स्वप्नांना साकार करायकरता. द डिफरन्स बिटवीन द इम्पॉसिबल अँड द पॉसिबल लाईज इन अ मॅन्स डिटर्मिनेशन. म्हणजे जो डिफरन्स आहे, जो इम्पॉसिबल आणि पॉसिबलचा जो डिफरन्स आहे, म्हणजे काही वस्तू होईल की नाही होईल, हे अगदी अशक्य आहे म्हणजे दॅट इज इम्पॉसिबल, आणि शक्य म्हणजे पॉसिबल. या दोघांच्या मधला जो डिफरन्स आहे तो लाईज इन अ मॅन्स डिटर्मिनेशन, की माणूस किती दृढ निश्चयी आहे त्याच्यामध्येच आहे. हार्डवर्क आहे लास्ट. तर सक्सेस इज द रिझल्ट ऑफ परफेक्शन, हार्डवर्क, लर्निंग फ्रॉम फेलियर, लॉयल्टी अँड पर्सिस्टन्स. तर जो सक्सेस, सफलता आहे, तो कसला रिझल्ट आहे? तो रिझल्ट आहे परफेक्शनचा, हार्डवर्कचा आणि लर्निंग फ्रॉम फेलियर. आणि आपण काय लर्न करतो आपल्या फेलियर पासून? आपण जेव्हा कधी कोणत्या वस्तू नाकामयाब होऊन जातो, लॉयल्टी अँड पर्सिस्टन्स, तर ह्याच्यापासून काय शिकतो? हे सगळं जे आहे सक्सेस आपल्याला त्याच्यानेच मिळते. देअर इज सिम्पली नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क व्हेन इट कम्स टू अचिव्हिंग सक्सेस. जेव्हा आपण सक्सेसला अचीव्ह करायची गोष्ट करतो, म्हणजे की आपल्याला सफलता प्राप्त करायची, तर कोणताही शॉर्टकट नाहीये त्या गोष्टीकरता, कोणतं सबस्टिट्यूट नाहीये फॉर हार्डवर्क वेन इट कम्स टू अचिव्हिंग सक्सेस. आता बघा, देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. हा एक लाईन आता आपण म्हटली होती. एक्सपेंड दिस मॅक्सिम विथ अ सुटेबल इंट्रोडक्शन, बॉडी विथ एक्झाम्पल्स अँड कन्क्लुजन. तुम्हाला तुमच्या बोर्ड एक्झाम्स मध्ये सुद्धा अशा प्रकारचे कोणतेही मॅक्झिम्स वगैरे येतील आणि त्यांना तुम्हाला एक्सपॅन्ड करावं लागेल. म्हणजे की ती लाईन वाचा, तिला समजा, आणि त्याच्या बाबतीत जितकेही लाईन्स लिहिले आहेत तर तेवढे तुम्हाला लिहायचे 15-20 लाईन्स, किंवा जर नाही लिहिलंय तर मिनिमम 2 पॅराग्राफ्स तरी लिहायचा प्रयत्न करा. मिनिमम 10 लाईन्स तरी लिहायचा प्रयत्न कराल त्या एका मॅक्झिमला, जे काही लिहिलं असेल तुमच्या एक्झाम मध्ये येईल त्याच्याशी रिलेटेड. जसं इथे काय आहे, देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. सफलता करता कोणता शॉर्टकट नसतो. तर ह्यालाच आपण आता पहा कसं एक्सपेंड करू. इट इज ऑफन सेड दॅट सक्सेस रिक्वायर्स हार्ड वर्क अँड ग्रेट डिलिजन्स एज वेल एज कमिटमेंट. असं म्हटलं जातं की सफलता आहे, सफलता कशाने मिळते? हार्डवर्कनी, खूप जास्त कडी मेहनतनी, ग्रेट डिलिजन्सनी, एज वेल एज कमिटमेंट. आणि आपण पूर्ण त्या कामाला कमिटेड जेव्हापर्यंत नसू तेव्हापर्यंत आपल्याला सफलता नाही मिळत. दिस मेक्स सक्सेस अ लॉंग टर्म अचीवमेंट.
जर आपण हे सगळं काम करतो तर आपला जो सक्सेस आहे, जो सफलता आहे ती एक लॉंग टर्म अचीवमेंट राहील, म्हणजे आपल्या लंब्या समयपर्यंत आपल्या बरोबर राहील, ती उपलब्धी राहील. एव्हरीबडी थिंक्स दॅट देर आर सम इझियर वेज टू लिव्ह लाईफ. प्रत्येकाला वाटतं की काही सरळ उपाय असतात ज्याच्याने की आपण जे आपली जिंदगी जगू शकू. नो नीड टू वर्क हार्ड फॉर लाईव्हलीहूड. आणि काही म्हणजे की आपल्याला अर्न न करावं लागेल, जास्त काही मेहनत न करावं लागेल, आपण बिना मेहनतीचा जास्त पैसा कमावू शकू, अशा कोणत्या शॉर्टकट असेल असं सगळ्यांना वाटतं. बट द ट्रूथ इज दॅट इझियर वेज आर ऑलवेज द टफेस्ट वेज. पण खरं काय आहे की जे इझियर वेज आपल्याला दिसतात, जे आपल्याला असं वाटतं की सरळ आहे, ते सगळ्यात जास्त कठीण तरीके असतात. सक्सेस इज अन अचीवमेंट बाय कॉन्स्टंट डिलिजन्स. सक्सेस जी असते, सफलता ती जी असते, ही एक अचीवमेंट, ही उपलब्धी आहे जी की आपण कॉन्स्टंटली लगातार जेव्हा आपलं डिलिजन्स म्हणजे आपण प्रयत्न करत राहू तेव्हा आपल्याला मिळतं. द मॅजिक ऑफ हार्डवर्क अँड परझर्व्हरन्स कॅन नॉट बी अंडर एस्टिमेटेड. आणि जो आपला जो हार्डवर्क आहे, जे आपण खूप मेहनत करतो, आणि परझर्व्हरन्स आहे, त्यांना पण आपण अंडर एस्टिमेट नाही करू शकत. त्यांना आपण असं नाही सोचू शकत की हे ठीक आहे, नाही केलं तरी चालेल. Most of the time it happens that we start our efforts but soon lose heart halfway and give up our efforts. तर जास्त काय होतं की आपण कोणची वस्तू स्टार्ट करतो खूप प्रयत्नांनी, आणि थोडस होतं, हाफ वे आपण जातो, आणि मग काय होतं की आपण ते गोष्टी सोडून देतो की आता नाही होते आपल्याशी, बुवा आपण सोडून द्या. तर गिव्ह अप अवर एफर्ट्स आणि अँड दस फेल टू रीच द पिनॅकल ऑफ सक्सेस. आणि अशा प्रकारे जे सक्सेस आहे ते आपल्याला सफलता नाही मिळत. इफ वी हॅव द कॉन्फिडन्स इन आवर एफर्ट्स देअर इज नथिंग दॅट कॅन डिटर इज फ्रॉम अचिव्हिंग. जर आपल्याला कॉन्फिडन्स आहे पूर्णतः आपल्यावरती आणि आपण पूर्णतः लागलेले आहोत, तर आपल्याला सफलता प्राप्त करायची कोणी रोखू नाही शकत. यू बाय अन ऍब्स मेकिंग मशीन फॉर फिटनेस. तुम्ही कोणची मशीन घेतली स्वतः ऍब्स मेकिंग, जसं आजकाल हेल्दी आणि खूप फिट राहाय करता असतं ना, तशी विकत घेतली तुम्ही फिटनेसची मशीन फिटनेस पर्पजनी, अँड आफ्टर 2 months इट इज ऍट द बॅक ऑफ युअर क्लोज. आणि 2 महिन्यानंतर काय झालं की ती तुमच्या अलमारीत कुठेतरी मागे पडली, तुम्ही त्याला युजच नाही केलं. यू विल हॅव टू डू द वर्क वेन रिचिंग अ गोल अँड द सक्सेस दॅट कम्स विथ इट. तर तुम्हाला त्याच्याकरता काय करावं लागेल, प्रयत्न करावा लागेल, आणि मशीन घेतलीये तर रोज एक्सरसाइज करावी लागेल, तेव्हाच तुम्हाला मिळू शकतं, नाही तर त्याशिवाय नाही मिळू शकत तुम्हाला काही आपला गोल जे अचीव्ह करणं चाहता है. You have to understand that you might have to make sacrifices during your journey and you need to put in the hours required in order to get where you want to reach. तर तुम्हाला हे समजावं लागेल की जेवढं त्याच्याकरता मेहनत हवी आहे तेवढी द्यावी लागेल, टाइम आहे तो द्यावा लागेल, नाही तर तुम्ही सक्सेस नाही प्राप्त करू शकत. Those who make continuous efforts for a long time in the right direction rarely lose in the struggle of life. तर ते लोक जे की कंटिन्युअसली प्रयत्न करत राहतात सही दिशेमध्ये आपल्या एफर्ट्सला पाय करता, तर ते जे आहे स्ट्रगलही करतात पण त्यांना अचीव्ह करतात ते लोक ती गोष्टी. सो वन इम्पॉर्टंट पासवर्ड फॉर ऑल ऑफ अस टू फॉलो इज दॅट देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. तर म्हणून एक जो आपला मूळ मंत्र आपण म्हणू शकतो तो हा आहे की सक्सेस करता, सफलता करता कोणताही शॉर्टकट नाही. तर अशा प्रकारे आपला आजचा क्लास इथेच खतम होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.